सीपीआरमधील जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय बिलाच्या फायलीची अडवणूक आणि पैसे उकळले जात असल्याचा प्रकार शिवसेना ठाकरे गटानं गेल्या सोमवारी उघड केला होता। त्यावेळी एक रजिस्टर सापडलं होतं। त्यामध्ये कुणाला किती पैसे दिले याची नोंद असल्याचं आढळलं होतं। या प्रकरणाची गंभीर दखल घेत पालकमंत्र्यांनी उपसंचालक डॉक्टर दिलीप माने यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली आहे। डॉक्टर दिलीप माने यांनी शिवसेना उपनेते संजय पवार यांच्या उपस्थितीत आज सील केलेली डायरी ताब्यात घेऊन चौकशीला प्रारंभ केलाय। या प्रकरणाची निपक्षपातीपणे चौकशी करून दोषींवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी ठाकरे शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी केली आहे। शासकीय कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या वैद्यकीय उपचारांच्या बिलांची पडताळणी करून ती मंजूर करण्याचे अधिकार जिल्हा शल्यचिकित्सकांकडे आहेत, पण फाईलवर वजन ठेवल्याशिवाय बिलं मंजूर होत नसल्याच्या तक्रारी होत्या। त्या अनुषंगाने ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या सोमवारी सीपीआरमध्ये जाऊन बिलांच्या फाईली तपासल्या होत्या। त्यावेळी लाल रंगाचं एक रजिस्टर सापडलं। त्यामध्ये कुणाला किती आणि किती तारखेला पैसे दिले याच्या नोंदी आढळून आल्यानं बिलं मंजूर करण्यासाठी पैसे घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता। ही फाईल जिल्हा शल्यचिकित्सकांच्या ताब्यात देऊन ती सील करण्यात आली होती। या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले होते। त्यानुसार आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने, सहाय्यक आरोग्य उपसंचालक डॉक्टर संजय रणवीर आणि सांगलीचे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी दिलीप वरक यांची समिती नेमली आहे। या समितीचे अध्यक्ष डॉक्टर दिलीप माने यांनी सीपीआरमध्ये सील केलेलं रजिस्टर शिवसेनेचे उपनेते संजय पवार आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ताब्यात घेतलं। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी संजय पवार यांनी केली। त्या लाल डायरीमध्ये काय आहे, तर लाल डायरीमध्ये हिशोबाची वही आहे। रोजचा हिशोब किती पैसे दिले आतापर्यंत बिलं, आणि त्या बिलामध्ये टक्केवारी किती जमली, आणि त्या टक्केवारीतले पैसे कुणा मॅडमला दिले, कुठल्या सरांना दिले, आणि हिशोब पूर्ण अशा पद्धतीने फाईल होती। ती फाईल आम्ही सील केली होती। ती फाईल तिने आमच्या सगळ्यांसमोर ओपन केलेली आहे, पंचनामा केलेला आहे। आम्हाला आश्वासन दिलंय की ह्यात कुठल्याही परिस्थितीमध्ये पारदर्शकपणे आमची चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल। जर केली नाहीच तर भविष्यामध्ये पुन्हा आम्हाला यांच्या विरोधात दाद मागायला लागेल। परंतु एकदाच दूध का दूध आणि पाणी का पाणी केलं पाहिजे। जे चोर आहेत त्या चोरांना शिक्षा झालीच पाहिजे। सीपीआरमधील जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून होत असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात शिवसेनेनं आवाज उठवला असून या प्रकरणाची चौकशी होऊन संबंधितांवर कोणती कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। यावेळी विजय देवणे, अभिजित बुक्षेट, पप्पू कोंडेकर, प्रवीण पालव उपस्थित होते।